झालंच किल्ले रांगणा समोर पाहू शकतोय, अभूतपूर्व किल्ला। नमस्कार, आज आपण आलेलो आहे रांगणा हा गड पाहण्यासाठी, जो येतो चिकेवाडी या गावामध्ये व भुदरगड तालुका जिल्हा कोल्हापूर येथे हा किल्ला येतो। व हा जो किल्ला आहे हा माझा 390 नंबर किल्ला आहे व आज आपण हा पूर्ण किल्ला पाहणार आहे। व किल्ला खूपच मोठा आहे, देश आणि कोकण या जोडणारा हा एक किल्ला आहे, खूपच सुंदर आहे। व आज आपल्या सोबत ही एक गारगोटीवरून आलेली ही टीम आहे। व चला आता आपण पाहण्यासाठी जाऊया। हे पाहू शकतो, इथे पुढं रांगणाला असा रोड गेलेला आहे, इथे बोर्ड लावलेला आहे की या साईडला रोड आहे। तर आता आपण रांगणा हा किल्ला पाहण्यासाठी जात आहे, तर चला जाऊया। आपण या ठिकाणी रांगण्याचे जे आहे या ठिकाणी आलेलो आहे व आता आपण इथून पुढे आपली गडफेरी चालू झालेली। तर चला पाहू किल्ले रांगणा। गाडी या ठिकाणापर्यंत येते व गाडी पार्किंग करून आपण आता किल्ले रांगणाच्या दिशेने चाललेलो आहे। शेवटी आता आपल्याला झालंच किल्ले रांगणा समोर पाहू शकतोय, अभूतपूर्व किल्ला, खूपच ड्रीम किल्ले रांगणाचं विहंगम आणि विस्तृत दर्शन आपल्याला प्रथम या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे। या ठिकाणचा पूर्ण अभ्यास आपण आज करणार आहे व आपल्यासोबत आज गारगोटी भागातील सुद्धा मित्रमंडळी आलेली आहेत, त्यांचंही या ठिकाणी आज स्वागत आहे। पूर्ण हा आपल्यासोबत या रांगणावर आहे, कारण रांगणा किल्ला हा असा आहे जंगलामध्ये आहे व या ठिकाणी जंगली प्राण्यांची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते। त्याच्यामुळे या ठिकाणी येताना आपण ग्रुपने व टीमने आला तरच आपला या ठिकाणी म्हणजे भीती राहणार नाही। नाव काय दादा? आमचं अविनाश रक्ताडे। कुठून आला? गारगोटी। गारगोटी, अच्छा अच्छा, खास किल्ला बघण्यासाठी? हां, ओके, ठीक आहे, चला। आपण आता या मुख्य दरवाजा किंवा या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे, पाहू शकतो। आलेलो आहे आपण या मुख्य द्वारापाशी व असंच आपण आता सर्व एक एक वस्तू आपण आता या दुसऱ्या गोमुखी पद्धतीच्या महाद्वारातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात व पहारेकऱ्यांच्या देवड्या व त्याच्या बाजूला छोटे छोटे रूम आहेत व ते पाहून आपण आता जो गडाचा प्रथम जो शेवटचा भाग आहे, गडाचा जो शेवटचा भाग आहे तो पाहण्यासाठी जाणार आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला हत्तीसोंड आहे, हत्तीसोंडेपाशी आपणाला 2 चोर दरवाजे आहेत, ते जे गडाचं मेन अट्रॅक्शन आहे, तर ते प्रथम आपण करणार आहे व त्याच्यानंतर आपण सर्व गड पाहायला येणार आहोत। आपण आता या ठिकाणी जे माहिती आहे ते पाहणार आहे। निंबाळकर वाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या निंबाळकर वाड्यामध्ये आपण आता आतल्या बाजूस आलेलो आहे। असा हा वाडा आहे। या ठिकाणी एक विहीर आपल्याला अशी पाहायला भेटते। कोल्हापूर भागातील ज्या विहिरी आहेत त्यांची रचना ही आपल्याला एक समान अशी पाहायला भेटत आहे। ही पाहू शकतोय निंबाळकर वाड्यातील ही अशी आपल्याला या ठिकाणी एक तोफ पाण्याची विहीर। तर आपण जे मेन किल्ल्याचं जे सर्वात मेन अट्रॅक्शन जे बोलतो ते हत्तीसोंड आहे व त्या हत्तीसोंडेपाशी 2 चोर दरवाजे आहेत। अतिशय अवघड ठिकाणी ते चोर दरवाजे वगैरे आहेत, ते पाहण्यासाठी आपण जाणार आहे। तर चला पाहून घेऊ व तलाव आपणाला पाहायला भेटत आहे व तलावाच्या पुढील बाजूस त्या ठिकाणी महादेव मंदिर आहे, तेही आपण आता करत आहे। तसे त्याच्या पाठीमागील बाजूसुद्धा आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे, त्याही ठिकाणी जाणार आहोत। तलावाच्या बाजूला जे महादेव मंदिर आहे ते आता आपण पाहण्यासाठी आलेलो आहे। हे पाहू शकतो या ठिकाणी महादेव मंदिर आहे व आपण आत पाहिलं तर या ठिकाणी सकाळी दिवाबत्तीची सोय केलेली आहे, त्यामुळे या मंदिरात दररोज दिवाबत्ती होते हे निश्चित। आज सकाळी
वरच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला 2 पाण्याची टाकी अशी छोटी पाहायला भेटत आहेत व त्याच्या बाजूला एक आपणाला या ठिकाणी समाधी पाहायला भेटत आहे. ही अशी समाधी या ठिकाणी तलावाच्या बरोबर अपोजिट साईडला या ठिकाणी ही पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपणाला अजून एक समाधी अशी पाहायला भेटत आहे. मंदिर आता आपण या ठिकाणी जे रांगणाई देवीचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे. ही पाहू शकतो आपण दीपमाळ या ठिकाणी अशी आपणाला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी भारत सरकारच्या अंडर असणारं हे मंदिर आहे. हे पाहू शकतो. या ठिकाणी अर्धवट तुटलेली तोफ व्यवस्थित अशी ठेवण्यात आलेली आहे तोफगाड्यावर व या ठिकाणी राज्य संरक्षित क्षेत्र असं लिहिलेलं आहे. हे पाहू शकतो. आता आपण या रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. पाहू शकतो आपण असा हा ठिकाणी परिसर आपल्याला हे पाहायला भेटत आहे व या ठिकाणी व्यवस्थित असा सर्व रांगण्याची माहिती दिलेली आहे. रांगणाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आत आलो. हे पाहू शकतोय रांगणाई देवीचं मंदिर आहे. भव्य असं शिल्प वगैरे या ठिकाणी कोरीव काम आपल्याला पाहायला भेटत आहे. व्यवस्थित असं हे मंदिर आहे व या ठिकाणी देवाची दररोज पूजा केली जाते. पाहू शकतोय आपण असं हा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. देवीचं मंदिर पाहून त्याच्याच बाजूला हा आपण आता आलेलो आहे. या ठिकाणी हनुमानरायाचं मंदिर आहे व या हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपणाला एक लेख लिहिलेला शिलालेख पाहण्यास भेटत आहे. पाहू शकतोय आपण शिलालेख या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. तोही आपण शिलालेख व्यवस्थित पाहिलेला आहे व ही हनुमानरायाची मूर्ती. रांगणाई देवी मंदिर व हा जो रोड गेलेला आहे नारूर मार्गे आलेला रोड आहे. त्याचं मेन अट्रॅक्शन असतं की आपल्याला त्याला चढायला लागतं वास्तू असतात. पण या किल्ल्याचं असं आहे की आपल्याला किल्ला उतरावा लागतो मग किल्ल्यावर येतो आपण. जसं सकाळी निघताना घरातून मनात एक आमच्या भीती होती आपणाला रांगणावर कोण, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपले हे मित्रपरिवार भेटल्यानंतर आपली जी भीती किंवा दडपण जे होतं पूर्ण गेलेलं आहे. तुम्ही कुठून आला आता? खडकीवाडा तालुका निप्पाणी कागल निप्पाणी जवळ का? अच्छा अच्छा. समोरच्या बाजूस पाहू शकतो तटबंदी आपणाला पाहायला भेटत आहे व इथून जर पाहिलं तर आपण खूप हे सह्याद्रीचं एक घनदाट रूप आपणाला ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. तर चला समोरच्या लांबवर जी आपणाला सोंड पाहण्यास भेटत आहे त्या ठिकाणी आपला जो किल्ल्याचा मेन अट्रॅक्शन भाग आहे तो आहे. आपल्याला ज्या ठिकाणी तटबंदीची गरज आहे त्या ठिकाणी तटबंदी केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर नैसर्गिक एक याला नैसर्गिक तटबंदी आहे किंवा बुरुज आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपणाला तटबंदीची गरज भासली नाही. समोर पाहू शकतोय कोकणचा भाग. खूपच एक भयानक रूप आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. सह्याद्रीचा कोकण भाग देश आणि कोकण यांना जोडणारा हा किल्ला आहे. खूपच चांगला अनुभव देऊन जाणारा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. किल्ल्याचे आकर्षण समोरच्या बाजूस पाहू शकतोय ते हत्ती सोंड आहे. त्या हत्ती सोंडीपाशी आपणाला पोचायचं आहे. खूपच एक चांगला अनुभव आपणाला या ठिकाणी भेटणार आहे. या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहू शकतोय आपण हा बुरुज व ही अशी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. अशा या तटबंदीच्या भागातून आपण चाललेलो आहे. समोर पाहू ही अशी
खूप मोठ्या प्रमाणात असणारी दुहेरी तटबंदी. कारण वरच्या बाजू जरी पाहिलं तरी आपणाला तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो आपण. या बाजूचं एक हे प्रवेशद्वार आपणाला पाहायला भेटत आहे. आपण आता जो कोकणाच्या बाजूच्या रस्त्याने आलेले प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. चला खाली बाजूस पाहून येऊ जरा. ये रे. हे असं प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला भेटत आहे. कोकण या भागातून आलेला पाहिलं उद्या. हा असा या समोरच्या गावातून आलेला रस्ता पाहायला भेटत आहे. खूप झाडीतून आणि अडचणीतून आहे. हा कोकणच्या बाजूचा दरवाजा पाहून हत्तीसोंड पाहायला जात आहे. या ठिकाणी हे पाहू शकतो आपण या दरवाजाचा भाग असा. तर चला 10 मिनिटात 5 मिनिटात पोहोचून जाऊ हत्तीसोंडावर. आपला हा किल्ला पाहू शकतोय आपण. रांगण्याचा हा रांगडा विस्तीर्ण परिसर, खूपच मोठा परिसर पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी एक छोटी रूम किंवा वास्तू असावी. ती सोंड्याच्या या ठिकाणी छोटीशी माची पाहायला भेटत आहे, तीही पाहणार आहे. व या बाजूचा असा हा परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपणाला 2 चोर दरवाजे आहेत, तेही पाहायचे आहेत. चला पाहू घेऊ सर्व किल्ला. असा या ठिकाणी मार्ग गेलेला आहे. इथे चोर दरवाजे त्या बाजूला एक आहे. हो तिची सोंड जी आहे माची, तिथल्या 2 चोर दरवाजे आहेत. तर या चोर दरवाजापाशी आता आपण जात आहे. तर चला आता आपण जाऊया. हे काय माहिती का, बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या म्हणते त्याला. तोफाचं बघा, तोफाला मार करायला. हे जे नाही ही आणि ते तोफेचे आणि ह्यातून बंदुकीचा मारा पण इथून आलं ना बरोबर. तो लांब पल्ल्याच्या तोफा असायच्या बंदुका, त्याचा मारा करण्यासाठी ते असायचं. आणि हा ती झेंडा मशाल ही जागा. आणि ही तोफेचे असं पाहू शकतो आपण. याचं पाहू शकतो आपण. या ठिकाणी परिसर आहे. या ठिकाणावरून आपण असं पूर्ण हे चालत असं आलेलो आहे. खूप लांबवरचा परिसर आपण या ठिकाणावरून पाहून आता शेवटच्या भागात आलेलो आहे. या ठिकाणी हत्तीसोंड.
इकडून आपण आता या हत्ती सोंडेचा जो चोर दरवाजा आहे त्या चोर दरवाजातून वरच्या बाजूस जात आहे. पाहू शकतो आपण एकदम अंतिम टप्प्यातील भाग आहे रांगणाचा हा. व या ठिकाणी आपली गडपेरी पूर्ण होते. तर चला या ठिकाणी पाहू शकतो आपण असा हा मार्ग आहे. इथून बाकीचं बी ना तुम्हाला अजून पुढं ही अशी या ठिकाणी तो आपण हा असा अंतिम भाग या ठिकाणी गडाचा संपतो. या ठिकाणच्या पुढच्या बाजूस पाहिलं खूप मोठी खोल दरी या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे. व आपण गाडी लावली ती त्या समोरच्या डोंगराच्या तिथं आहे व तिथून पूर्ण त्या साईडनं आलेलो होतो. व याशी हत्ती सोंड आपण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. खूपच रोमांचकारी अनुभव या ठिकाणी आपणाला आलेला आहे. आता हत्ती सोंडावरची जी पश्चिम बाजूची जी एक चोर दरवाजा आहे तो पाहून आपण आलेलो आहे. ही छोटीशी माची आहे व माचीच्या या ठिकाणी एक आपणाला चोर दरवाजा पाहायला भेटत आहे. व हा चोर दरवाजा पाहण्याच्या अगोदर आपले जे हे मित्रमंडळी आले होते तर या सर्व मित्रमंडळांची आपण मित्रमंडळींची एक पहिल्यांदा ओळख करून घेऊ. तर चला आता आपण नाव जाणून घेऊ. काका तुमचं नाव काय? माझं नाव अभिजित मधुर वारके यमगी. मी मनीषा पाटील बसरेवाडी. सांगा मला. साईराज मारुती देवा मी पालक. अविनाश भीमराव रक्ताडे चोपडेवाडीमधून आलेलो आहे. मी साहिल बळवंत वरपे मी वरपेवाडीमधून आलेलो आहे. अनिकेत भीमराव रक्ताडे व चोपडेवाडीतून आलेला आहे. मी सतीश सुरेश रक्ताडे चोपडेवाडीतून आलेला आहे. मी आर्यन श्री रक्ताडे चोपडेवाडीतून आलो. इथे येऊन आम्हाला लय भारी वाटलं. आता आपण हा रांगणा किल्ला पाहिला व रांगणा किल्ला पाहताना तुम्हाला असं वेगळे पण ह्या गडाचं काय वाटलं की बाबा इतर किल्ल्यांना आणि ह्या किल्ल्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला असा? हा गड खूप मोठा आहे व ह्या गडावर पूर्ण बघण्याजोगा आहे. आणि इथं गव्यांचं साम्राज्य आहे तसंच झाडी खूप मोठी आहे. त्याच्यामुळे येताना एक दोन जणांनी येण्यात अर्थ नाही किंवा येऊ नये. बरोबर हा सल्ला तुम्ही देऊ शकताय ना? बरोबर का दादा? हां किल्ला खूप मोठा आहे त्याच्यामुळं आणि झाडी आहे झाडी असल्यामुळे जनावरांची दाट शक्यता. हो हो यस. चला आता चोर दरवाजा पाहून येऊ. चला आपण आता चोर दरवाजाच्या खालील भागात जाऊन आपण पाहून येऊ. आपणाला लोहगडावर जशी किंवा मनोरंजन श्रीवर्धन याही किल्ल्यांवर आपणाला अशीच चोर दरवाजा पाहायला भेटतो. त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला असे चोर दरवाजे किंवा त्या वास्तू पाहायला भेटतात. आलेलो आहे आपण. हा मेन चोर दरवाजा आहे. या ठिकाणचा भाग पाहिला तर डायरेक्ट आपणाला समोरच्या बाजूस पूर्ण मोठ्या प्रमाणात खोल अशी दरी पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी असा हा चोर दरवाजा एवढा पाहायला भेटत आहे. हा आपण या भागातला जो भाग पाहिला खालच्या बाजूस पाहू शकतो आपण. व हा चोर दरवाजाचा भाग आहे आणि हा सर्व भाग पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी बघू शकतो हा चोर दरवाजा आहे. हत्ती सोंडातला शेवटचा चोर दरवाजा. व चोर दरवाजा पाहून आपण आता वरच्या बाजूस जाणार आहे. पाहू शकतो या ठिकाणी असं आपणाला दिसत आहे. या ठिकाणी हा दुसरा चोर दरवाजा आहे. त्याच्या या बाजूला आपणाला जाता येत नाही कारण त्या ठिकाणी कडा तुटलेला आहे. आपण आता तिथूनच आलो होतो. चला आपणाला पाहण्यास भेटते ते हे तुम्हाला मी प्रत्येक किल्ल्यावरची वास्तू दाखवत असतो. या किल्ल्यावरून सोनगड, मनसंतोषगड व भैरवगड हा किल्ला आपण या किल्ल्यांवरून पाहू शकतो. हे सगळे असे 4 किल्ले आहेत. या किल्ल्यावरून आपण पाहू शकतो. जर धोका नसेल आणि वातावरण जर व्यवस्थित असेल तर हे किल्ले आपण व्यवस्थित या ठिकाणावरून पाहू शकतो. या हातीसोंडेकडून पुन्हा महादरवाजाकडे येत असताना या ठिकाणी समोर पाहू शकतो आपण खूपच सुंदर आणि विलोभनीय जबरदस्त या ठिकाणी आपणाला हा दरवाजा पाहायला भेटत आहे. महादरवाजा आहे. खूपच सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीचा व गोमुखी पद्धतीचा. वाव
व या ठिकाणी आत आल्यानंतर आपणाला बापरे या ठिकाणी एक चोर दरवाजा असावा हे पाहू शकतोय आपण. आतील बाजूस एक चोर दरवाजा असण्याची शक्यता आहे. जबरदस्त हे पाहू शकतोय आपण. हा गोमुखी पद्धतीचा या ठिकाणी दरवाजा आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी एक देवडी आहे व हा पाहू शकतोय किल्ले रांगण्याचा खूपच सुंदर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खूप जेवढी आपण स्तुती करावी तेवढी कमी आहे. खूपच सुंदर दरवाजा आपण या ठिकाणी पाहू शकतोय व या दरवाजाला आपणाला या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा या ठिकाणी वरच्या बाजूस जाण्यासाठी मार्ग असा आपण या ठिकाणी पाहू शकतोय. गोमुखी पद्धतीचा हा बुरुज आहे हे पाहू शकतोय. खूपच आत्तापर्यंत आम्हाला हा एकूण 5 नंबर दरवाजा पाण्यास भेटलेला आहे. या दरवाजाची आपण सर्व वास्तू पाहून व हे अवशेष पाहून आपण आता जो राजवाडा आहे तसेच निंबाळकर वाडा व गडाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचणार आहे. हा पाहू शकतो आपण दरवाजा. या वरील बाजूने पाहिलं तर असं आपल्याला हे पाहू शकतोय. खूपच बलदंड मजबूत खूप भयानक तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर सरळ आल्या रोटा आपण या बाजूला आल्यानंतर आपणाला एक या ठिकाणी महादेवाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर व व्यवस्थित मंदिर या तलावाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. हा एक असा छोटेखानी तलाव आहे आणि या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 पिंडी या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. खूपच सुंदर व्यवस्थित मंदिर या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे. या मंदिराच्या बाजूला आपल्याला एक असा खलबत्ता इथे या ठिकाणी पाहायला भेटत आहे. असा पूर्ण परिसर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटत आहे. या ठिकाणी महादेव मंदिर आणि गणेश मंदिर जे आहेत तलाव ते पाहण्यासाठी आपण जात आहे गणेश मंदिराकडे. आता हे गणेश मंदिर आपण पाहून व हा परिसर पाहून आपण आता पुढच्या बाजूस जो तलाव आहे तो पाहणार आहे व तलाव पाहून आपली गडफेरी पूर्ण होणार आहे. गणेशाचं मंदिर रोड गेलेला आहे. या ठिकाणी महादेव मंदिर आहे. या ठिकाणी पाहिलं अद्भुत अद्वितीय वास्तू या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण आता महादेव मंदिर आलेलो आहे. पाहू शकतो आतल्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं महादेव मंदिर पाहायला भेटत आहे. खूप सुंदर वेगळ्या ठावणी पूर्ण 4 ठिकाणी आपणाला या ठिकाणी गणेश हत्तीचं शिल्प पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी आहे तसेच याही ठिकाणी आहे या ठिकाणी आहे व असं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व वरील बाजू शिल्प पाहण्यास भेटत आहे. ठिकाणी आपण पाहू शकतो छोटासा साप आपल्याला असा पाहायला भेटत आहे. खूपच वेगळ्याच प्रकारचा या ठिकाणी साप आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या बाजूस तिथं पाहू शकतो तो आहे राजवाडा. तर चला पाहू आपण राजवाडा. खूपच मोठा राजवाडा आहे. आलेलो आपण या ठिकाणी एक विहीर पाहायला भेटत आहे आपल्याला अशी. त्या ठिकाणी आपण आता आलो होतो त्या ठिकाणी वस्तू पाहायला भेटत आहे. असा हा दरवाजा
किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. किल्ला आमचा बऱ्यापैकी पूर्ण पाहून झालेला आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी असे आपणाला राजवाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. सर्व आता हे अवशेष आपण हे अवशेष या ठिकाणी समाधी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय तिसऱ्या दरवाजाच्या वर आल्यानंतर डाव्या साईडला या ठिकाणी आपणाला असे राजवाड्याचे ही भिंत लांबपर्यंत पाहायला भेटत आहे. व्यवस्थित ही भिंत आपणाला या ठिकाणापर्यंत पाहायला भेटत आहे. पुढील भागात अडचणी म्हणून जाऊ शकत नाही. प्रमाणात अवशेष असणारा किल्ला आज आपण पाहिला आहे. या ठिकाणी पाहू शकतो हे अवशेष याची पूर्ण असे पाहायला भेटत आहे. तसेच हा एक तलाव या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि हा तलाव पाहून व हे अवशेष पाहून आपण आता त्याच्याच पुढील बाजूस आता आपण जात आहे. अंतिम भागातल्या बुरुज वगैरे पाहण्यासाठी या ठिकाणी काही वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे. समोरच्या बाजूस झाडीमध्ये असा हा परिपूर्ण किल्ला आज आपण पाहिलेला आहे. व किल्ला पाहून आपण परतीच्या मार्गाला निघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असा मार्ग दिसत आहे. या ठिकाणी हनुमानरायाचे शिल्प आहे. वासा हा रोड या बाजूने तयार केलेला आहे. होऊ शकतो आपण सहा मार्ग या ठिकाणी आलेला आहे. खूपच सुंदर कार्य केलेले आहे. पण आपली गाडी समोरच्या बाजूस लावून याच्या झाडी भरल्या ह्याच्यातून खाली येतो व या ठिकाणी किल्ला हा पूर्ण वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर आपणाला गड चढावा लागतो, परंतु या ठिकाणी आपणाला गड उतरावा लागतो. व ही जी वाट आहे ही कोकणातून आलेली वाट आपणाला पाहायला भेटत आहे. नारोर गावातून आलेली वाट आहे. व गड पाहून आपण आता पूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. नारोर गावातून आलेली वाट खूप लांबची आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी असं पुढं बाकडे वगैरे ठेवलेले आहेत ठिकठिकाणी. असा हा आपला सह्याद्रीचा अवघड आव्हानात्मक किल्ला आज आपण केलेला आहे. या ठिकाणी आपला भगवा झेंडा ढोलाने फडकत आहे. पाहू शकतो आपण आता या अशा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत. व हा सर्व परिसर पाहून आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघत आहे. खूपच सुंदर पाहू शकतो असं. आणि आपण हे पाहू शकतोय या ह्याच्यातून असे दगड बाहेर काढलेले आहेत. असा हा आपला रांगण्याचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाच्या वरती आल्यानंतर या ठिकाणी आपला झेंडा डोलाने फडकत आहे. व या ठिकाणावरून आपणाला समोरचा आपला किल्ला पूर्ण व्यवस्थित असा पाहायला भेटतो. हे पाहू शकतोय असा रस्ता आहे. ठिकाणी
काही अवशेष पाणी भेटत आहेत वाड्याचे. असे या ठिकाणी तटबंदी, हे असे वाड्याचे अवशेष पाहू शकतो आपण. असे रूम्स या ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत आपणाला. पाहू शकतोय इथे ठेवण्यात आलेला दगड खूपच सुंदर या ठिकाणचा भाग आहे. खूप मोठा आणि व्यवस्थित. याही ठिकाणी एक वास्तू पाण्यास भेटत आहे. व आपण आता सर्व पाहून मुख्य दरवाजापर्यंत पोहोचत आहोत. निंबाळकर वाड्यामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणी आपण एक पर्शियन शिलालेख पाहू शकतोय. असा या ठिकाणी शिलालेख ठेवण्यात आलेला आहे. निंबाळकर वाड्याच्या आत आल्यानंतर तो आहे 3रा महादरवाजा आणि हा आपला शिलालेख. आता आपण हा जो शिलालेख आहे हा पाहिलेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाने निघत आहे. व परतीच्या प्रवासामध्ये आता आपण भुदरगड हा किल्ला करणार आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तर बघा भुदरगडचा सुद्धा व्हिडिओ. हे पाहू शकतोय आपण आता पूर्ण परतीच्या प्रवासाला निघत आहे. असं आपण या ठिकाणी महादरवाजाच्या बाजूला पाहत आहे. या ठिकाणी एक रूम आपणाला असा पाहायला भेटत आहे. आणि असे आपणाला पाहायला भेटत आहे. खूपच गडावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपणाला असं एक मंदिर पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण. देवदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी अशा ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकतो एक तलाव किंवा अशी वास्तू या ठिकाणी आहे. हे मंदिर या झाडीमध्ये. रांगणा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.